अभिनेते नाना पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा। राष्ट्रवादीकडून नाना पाटेकरांना लोकसभेची ऑफर, मात्र नानांनी अजित पवारांची ऑफर नाकारली। लोकशाहीला सूत्रांची माहिती। दिल्लीत महायुतीची आज महत्त्वाची बैठक। जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। अमित शहांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। गडकरींना दिलेल्या ऑफरवरून ठाकरे फडणवीसांत जुंपली। ठाकरेंची ऑफर म्हणजे गल्लीतल्या नेत्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ऑफर देणं। ठाकरेंच्या ऑफरचा फडणवीसांकडून समाचार। शिवसेना भाजपमधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर। आम्ही बंड केलं म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आले। रामदास कदमांपाठोपाठ शिरसाटांचंही भाजपवर वार। 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले। उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करायची नव्हती। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा घणाघात। तर समाज ठरवता, माणूस तर ठरवू शकत नाही। सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला। मावळचा गोळीबार झाला तेव्हाचं सरकार कोणाचं होतं? फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा लढण्यास इच्छुक, मात्र महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणार। राष्ट्रवादीचं प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। खांद्यावर फिरवले नसते तर 4 खांदेकरीही मिळाला नसते। भाजप मित्र पक्षांना वापरून फेकून देते। उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। जो लवाद म्हणून बसले त्यांनी स्वतःचे 10 पक्षांतरे केली। चोर मंडळाचे वकील दररोज नवीन मुद्दे समोर आणतायत। संजय राऊत यांची राहुल नार्वेकरांवर टीका। समाजसेविका सुधा मूर्तीची राज्यसभेवर नियुक्ती। राष्ट्रपती कोट्यातून सुधा मूर्ती राज्यसभेवर। पंतप्रधानांकडून ट्विटरवर सुधा मूर्तींचं अभिनंदन। भाजप वेळ पडल्यास लोकसभेच्या 48 जागा लढेल। शिंदे आणि अजित पवार गटाचे भाजप विसर्जन करेल। विनायक राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।